एनसीपी में उप मुख्यमंत्री पद को लेकर चल रही चर्चाओं के बीच महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का बड़ा बयान सामने आया है। नागपुर में मीडिया से बातचीत करते हुए मुख्यमंत्री फडणवीस ने साफ कहा कि इस संबंध में फैसला एनसीपी को ही करना है। देवेंद्र फडणवीस ने कहा कि एनसीपी जो भी निर्णय लेगी, भारतीय जनता पार्टी उसके साथ मजबूती से खड़ी रहेगी। उन्होंने स्पष्ट किया कि यह फैसला पूरी तरह एनसीपी का आंतरिक विषय है और बीजेपी उस निर्णय का सम्मान करेगी। मुख्यमंत्री ने आगे कहा कि हम अजित पवार के परिवार और उनकी पार्टी के साथ खड़े हैं, चाहे सरकार के तौर पर हो या फिर बीजेपी के तौर पर। उनके इस बयान के बाद एनसीपी के उप मुख्यमंत्री पद को लेकर राजनीतिक हलकों में चर्चाएं तेज हो गई है। महापौराच्या निवडणुका आहेत त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली आहे आणि चर्चेनुरूप त्या संदर्भातली एक रूपरेषा ही ठरवण्यात आलेली आहे। जे काही नावं आहेत त्या नावांच्या संदर्भात काही निर्णय जे आहेत ते उद्या किंवा परवा घेतले जातील आणि जी काही रूपरेषा ठरली आहे त्या रूपरेषेनुसारच ही नावं फायनल होतील। आमचे जे काही महानगराचे अध्यक्ष आहेत, आमदार आहेत, हे मिळून त्या संदर्भात अंतिम निर्णय करतील की कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी। त्यामुळे मी आता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत। त्यांचे जे काही निर्णय होतील त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडनं असेल। माझ्याशी 2 वेळा चर्चा करून ते गेले आहेत। त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची काय कार्यपद्धती आहे, काय काय ऑप्शन्स आहेत या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे। मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल, त्यामुळे त्या संदर्भात मी बोलणं हे योग्य होणार नाही। आता तरी असं आहे की अजितदादांनी भरपूर तयारी अर्थसंकल्पाची केली होती। त्यामुळे आता उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे आणि मग आम्ही इव्हेंच्युअली ठरवू काय करायचं।